नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करत चला. तर मी तुम्हाला आज एकदम सोपी अशी फक्त 10 मिनिटात 10 मिनिटात अशी होण्यासारखी एकदम भारी अशी रेसिपी शेअर करत आहे. मी आज करत आहे दुधाची खीर. तुम्ही पाहू शकता, मी सुरुवातीला 2 कप दूध घेतलेलं आहे. दूध असं पूर्ण उकळी येऊ दिलेलं आहे आणि दूध उकळी आल्यानंतर दुधामध्ये मी थोडेसे खोबऱ्याचे किस टाकलेले आहेत. खोबऱ्याचे किस टाकल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं असं काजू आणि बदामाची पण किस टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता दुधाचा कसा असा गाढा दुधाला अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि सारखं दुधाला हलवत राहायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला साखर ॲड करायची आहे. प्रत्येकाच्या म्हणजे कोणी कमी साखर खातं, कोणी जास्त साखर खातं, त्यांच्यानुसार साखर टाकायची आहे. मी थोडीशी कमीच साखर खातो म्हणून मी थोडी कमी साखर टाकत आहे, हे पाहू शकता तुम्ही. आणि पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे पूर्ण साखरमध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे मिश्रण. तुम्ही पाहू शकता कसा दुधाला गाढा रंग आलेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही अशी कधी खीर केला असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर केला नसाल तर तुम्ही ही खीर एकदा करून पहा. खूप सोपी आहे आणि खूप खायला स्वादिष्ट अशी लागते आणि फक्त 10 मिनिटात होण्यासारखी ही खीर आहे. ह्याला काहीच वेळ लागत नाही. आणि त्यामध्ये थोडंसं असं मी थोडासा रवा भाजून घेतलेला आहे, कारण या खिरीसाठी रवा पण लागतो थोडासा चिमूटभर. आणि त्यामध्ये नंतर रवा ॲड करायचा आहे आणि रवा ॲड केल्यानंतर हे मिश्रण हलवत राहायचं आहे सारखं असं. बघू शकता तुम्ही हे कसं होत आहे. सारखं हलवत राहिल्यामुळे हे एकत्र होतं सगळं मिश्रण आणि रवा पण थोडासा असा त्यामध्ये शिजला जातो. तुम्ही पाहू शकता हे कसं आहे. मला वाटतं तुम्ही एकदा ही खीर करून पाहावी, कारण ही खीर फक्त 10 मिनिटात होती आणि ही खीर खूप छान खायला खूप छान लागते. आमच्या फॅमिलीत तर सगळ्यांना आवडते म्हणून मी ही खीर म्हणजे आठवड्यातून एकदा तरी करते. तुम्ही पण एकदा ही माझी रेसिपी ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच माझी ही रेसिपी आवडेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता हे कसं आता उकळी येत आहे. आता मी थोडीशी गॅसची फ्लेम कमी करत आहे आणि गॅस कमी केल्यानंतर मी ही खीर थोडीशी थंड होण्यासाठी ठेवत आहे. तुम्ही पाहू शकता आता कशी मी थोडीसा गॅस पण कमी केलेला आहे आणि आता मी पूर्ण गॅस बंद करत आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता किती छान कलर वगैरे आलेला आहे. धन्यवाद.